एक्झाम स्टडीच्या प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत आहे. बघा, आपण आता आज ह्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल या सब्जेक्टच्या व्हिडिओ सिरीज सुरुवात करतोय. तर आता पहिला जो आपला आजचा लेक्चर आहे तो आहे सिम्पल स्ट्रेस आणि स्ट्रेन वरती. बघा, सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन हा बिगिनिंग चॅप्टर आहे. कुठल्याही सब्जेक्टचा जो बिगिनिंग चॅप्टर असतो तो हा जसा स्ट्रेंथ ऑफ मटेरियलमध्ये आपण शिकणार आहोत सिम्पल स्ट्रेस अँड स्ट्रेन. बघा, आता याची स्टोरी बिगिन होते. कन्व्हेन्शनली आपण काय शिकतो, कन्व्हेन्शनली आपण शिकतो की इथं एक सेलिंग आहे, इथं एक सेलिंग आहे आणि या सेलिंगला आपण एक थिन वायर असं स्ट्रेट वायर अटॅच केलं आहे. सपोज दिस इज अ वायर अटॅच. तर आपण आता शिकणार आहोत कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रेस, स्ट्रेन आणि त्याच्यानंतर त्याच्या रिलेशनसाठी जो लॉ आहे दॅट इज कॉल्ड हुक्स लॉ, तो आपण आता ह्या पर्टिक्युलर लेक्चर पहिल्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत. बघा, आता ही एक वायर आहे आणि ह्या वायरची सपोज लेंथ आहे लेट सपोज एल, आणि ह्या एलला आपण काय म्हणतो, ओरिजिनल लेंथ ऑफ द वायर, और तुम्ही म्हणू शकता इनिशियल लेंथ ऑफ द वायर. ओके. आणि या पर्टिक्युलर पॉइंटला समजा तुम्ही काय केलं, एक फोर्स अप्लाय केला. हा इथे एक फोर्स अप्लाय केला, पी फोर्स अप्लाय केला. हे बघा, फोर्स पी अप्लाय केल्यावर काय होतंय, आपण जेव्हा फोर्स अप्लाय करतो एखाद्या वायरवरती किंवा स्प्रिंगवरती, तर तिथे एक बघा काय फिनॉमिना डेव्हलप होतो, इलॉंगेशन, किंवा त्याला आपण म्हणतो डिफॉर्मेशन. बघा, हे इलॉंगेशन किंवा डिफॉर्मेशन म्हणजे काय, चेंज इन शेप अँड साईजला आपण ओव्हरऑल डिफॉर्मेशन म्हणतो. आणि नॉर्मली जर लेंथ इन्क्रीज होते तर त्याला आपण इलॉंगेशन म्हणतो, आणि लेंथ जर डिक्रीज झाली त्याला काय म्हणतो आपण, कॉन्ट्रॅक्शन म्हणतो. आता ही केस आपली इलॉंगेशनची घेतली आहे. या पर्टिक्युलर पॉईंटला तुम्ही फोर्स पी अप्लाय केल्यानंतर ही जी वायरची लेंथ आहे ती या पर्टिक्युलर लेवलपासनं या कुठतरी लेवलपर्यंत वाढत असेल. समजा हा फोर्स पी तुम्ही अप्लाय केलाय आणि यामुळं काय झालंय, एवढी याच्यातली लेंथ इन्क्रीज झाली आहे आणि त्याला आपण आता म्हणतो इलॉंगेशन. दॅट इज कॉल्ड इलॉंगेशन. म्हणजे हा फोर्स पी जो अप्लाय केलाय आपण, तो बिकॉज ऑफ दॅट फोर्स पी द वायर इज गोइंग टू इलॉंगेट. बट दिस इज नॉट अ इझी प्रोसेस. बघा, ही इझी प्रोसेस नाही आहे. आपण जेव्हा इलॉंगेट करतो तेव्हा असं इझिली इलॉंगेट होणार नाही. इवन दो फिलिंगसाठी तुम्ही स्प्रिंग समोर आणा, बघा स्प्रिंगला तुम्ही असं पुल करायला लागला तर आपला इझिली पुल होत नाही. यू हॅव टू अप्लाय सम फोर्स देअर. आणि हा फोर्स का अप्लाय करायला लागतंय, तर मटेरियलमध्ये एक इनहरंट प्रॉपर्टी असते जे बाहेरच्या डिफॉर्मेशनला अपोज करते. आणि बघा, आपण इथं पण काय होणार आहे, जर तुम्ही फोर्स पी अप्लाय करायला सुरुवात केलं आणि ऑब्व्हियसली हा पी फोर्स कसा अप्लाय करतो आपण, ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग. म्हणजे सडनली आपण फोर्स नाही अप्लाय करत, ग्रॅज्युअली इन्क्रीजिंग. ग्रॅज्युअली इन्क्रीज म्हणजे काय, आता इथे 0 पासून 1 2 असं करत आपण एका पी व्हॅल्यूला जाऊ. दॅट इज अ ऍक्च्युअल हाऊ वी कॅन इन्क्रीज द लोड. त्यामुळे 0 to P जेव्हा वाढवतो आपण तेव्हा हळू काय होते, जेव्हा थोडासा पी आहे तेव्हा मध्ये एक अपोजिशन डेव्हलप व्हायला सुरू होते. आणि जसं तुम्ही पी वाढवत न्याल तसा तसा हा अपोजिंग फोर्स आत डेव्हलप होईल. इट इज जस्ट लाईक मेकॅनिक्समध्ये आपण शिकतो, एखाद्या वायरला आपण असं समजा दिस इज अ वायर आणि ह्या वायरला आपण दोन्ही साईडनी समजा असं पुल केलं, हे बघा पुल फोर्सेस केले, तर ह्या वायरमध्ये आतल्या साईडला काय डेव्हलप होतं, एव्हरीवन नोज, टेन्शन डेव्हलप होतं. तसंच इकडं जेवढा तुम्ही फोर्स पी अप्लाय कराल तेवढाच मध्ये पी एवढाच फोर्स डेव्हलप होतो. आता पी एवढाच का बरं होतं, त्याचं थोडक्यात कारण तुम्हाला मी सांगता आलं पाहिजे, इक्विलिब्रियम कंडिशन. ऍट इच पॉईंट देयर इज इक्विलिब्रियम. त्यामुळे जेवढा तुम्ही बाहेरून फोर्स पी अप्लाय केलाय तेवढाच तुम्हाला आतनं अपोजिशन डेव्हलप होणार आहे. आणि ह्या पर्टिक्युलर पीला एक नाव देतो आपण, दॅट स्पेशल नेम इज कॉल्ड इंटरनल, काय म्हणायचं त्याला, इंटरनल बघा रेजिस्टिंग फोर्स, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. ओके, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स, किंवा सिम्पली नुसतं इंटरनल फोर्स म्हणला तरी चालेल. सो इंटरनल रेजिस्टिंग फोर्स. आणि इंटरनल रेजिस्टिंग फोर्स डेव्हलप होतो बिकॉज ऑफ दिस एक्सटर्नल फोर्स. आणि व्हॅल्यू जर आपण विचार केला तर व्हॅल्यू दोघांची सेम असेल बिकॉज इक्विलिब्रियम आहे. बाहेर तुम्ही जेवढा अप्लाय कराल तेवढाच फोर्समध्ये डेव्हलप होणार आहे. आता ह्या वायरचा आपण जर इमॅजिन करा, आपण वायरचा क्रॉस सेक्शन इमॅजिन केला किंवा वायरचा आपण एक टॉप व्ह्यू इमॅजिन केला. मी थोडा झूम काढतोय, फक्त वायर थिन आहे मला माहिती आहे, पण तरी बघा एरिया समजा असा काढला. सो दिस इज कॉल्ड क्रॉस सेक्शनल एरिया. हा क्रॉस एरिया आहे. म्हणजे हा जर रॉड असेल, इथे खाली फोर्स तुम्ही अप्लाय केलाय आता, आणि बिकॉज ऑफ दिस फोर्स कसा अप्लाय केलाय, एक गोष्ट लक्षात ठेवा, फोर्स कसा अप्लाय केलाय, परपॅन्डिक्युलर टू एरिया. एक सेंटेन्सेस आम्ही जे बोलतो ना, दॅट बिकम्स एमसीक्यूज देअर. त्यामुळे एव्हरी लिसन केअरफुली एव्हरी सेंटेन्स. हे बघा, इथे जो एरिया दिसतो तुम्हाला त्याला आपण परपॅन्डिक्युलर फोर्स अप्लाय करतो. त्यामुळे काय होणार, दॅट इज कॉल्ड नॉर्मल फोर्स जनरली. सो हा फोर्स आहे, जर आपल्या ह्या 3D व्ह्यू मध्ये असं बघायचं असेल तर फोर्स तुम्हाला असा अप्लाय केला दिसेल. सो दिस इज युअर फोर्स पी फ्रॉम द टॉप व्ह्यू, ऑर फ्रंट टू ऑर बॉटम व्ह्यू, व्हॉटएव्हर. सो बिकॉज ऑफ दिस फोर्स पी ऑन दिस क्रॉस सेक्शन area perpendicular to this area,
there is a one concept developed and that particular relation the concept is called stress. तेव्हा पहिला कॉन्सेप्ट जो आपल्याला मिळतो तो ह्याच्यामध्ये मिळतो आपल्याला स्ट्रेस. आणि स्ट्रेस म्हणजे काय बघा, रेशो ऑफ, हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे डेफिनेशनपेक्षा, इंटरनल रजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजे हा सिग्मा नोटेशन वापरला आपण, द फोर्स पी अपॉन एरिया, तर याला आपण काय म्हणतो, स्ट्रेस म्हणतो. ओके, इट इज कॉल्ड स्ट्रेस. तर स्ट्रेस जनरल लाईफमध्ये स्ट्रेस जो आहे त्याला असं डायरेक्ट रिलेट करू नका, पण एवढं खरं आहे की इंटरनली डेव्हलप होणाऱ्या टेन्शनमुळं ही जी कॉन्सेप्ट डेव्हलप केली आपण ती स्ट्रेस आहे. लोड अपॉन एरिया म्हणजे युनिट ऑब्व्हियसली काय असलं पाहिजे, युनिट न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता काही लोक याला प्रेशरशी रिलेट करतील, पण बघा प्रेशर आणि स्ट्रेस हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला डिफरन्स एखादा पॉईंट सांगेल, पण आता तुम्हाला लाईट डिफरन्स सांगतो. स्ट्रेस जो आहे तो जो स्ट्रेस आहे तो कसल्याही फोर्समुळे प्रोड्यूस होऊ शकतो. म्हणजे नॉर्मल फोर्समुळे होऊ शकतो, टँजेन्शियल फोर्समुळे होऊ शकतो, पण तुम्हाला माहित असलं पाहिजे प्रेशर इज ओनली प्रोड्यूस बाय परपॅन्डिक्युलर फोर्स. त्याला आपण थ्रस्ट म्हणतो. तेव्हा पहिला फरक तो तुम्हाला लक्षात आला असेल. बाकी फरक आपण पुढे सबसिक्वेंट डेजमध्ये पाहूयात. सो आता आपण कॉन्सन्ट्रेट करू स्ट्रेसवरती. स्ट्रेस इक्वल टू फोर्स अपॉन एरिया, इंटरनल रेजिस्टिंग फोर्स डिवाइड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. तर स्ट्रेस इक्वल टू दिस. आता ऍट द सेम टाइम तुम्ही बघू शकता की या पर्टिक्युलर पॉईंटला आधी होता फोर्स अप्लाय करण्यापूर्वी, आणि जेव्हा फोर्स अप्लाय केला तेव्हा त्याचं इलॉंगेशन तुम्हाला डेल्टा एल एवढं मिळालंय. सो हा जो डेल्टा एल आहे ना, या डेल्टा एलला ओरिजिनल लेंथने जर डिव्हाइड केलं तर एक क्वांटिटी डेव्हलप होते आणि त्या क्वांटिटीचं नाव आहे स्ट्रेन. तर याला आपण म्हणतो स्ट्रेन. सो प्रॉपर डेफिनेशन ऑफ स्ट्रेन आपण म्हणू शकता. नोटेशन तुम्हाला ई वापरा, एप्सिलॉन वापरा, वॉट एव्हर, बट दिस ई इक्वल टू ऑलवेज रिमेंबर delta L upon L, or some books also follow this dl upon L. dl upon dl it's okay, but delta L upon L is sufficient. So change in length by original length, हा रेशो आहे बघा, change in length by original length. म्हणजे स्ट्रेनला आपला काय म्हणता येतं, स्ट्रेनला आपल्याला म्हणता येते चेंज. हा चेंज काय पण राहू शकतो. चेंज हा इन्क्रीज इन लेंथ राहू शकतो किंवा डिक्रीज इन लेंथ राहू शकतो. पण आता या ठिकाणी आपण जनरल डेफिनेशन तयार करतोय, तर मग याला म्हणायचं चेंज इन लेंथ. हे बघा, चेंज इन लेंथ डिवायडेड बाय ओरिजिनल लेंथ. याला काय म्हणायचं, ओरिजिनल लेंथ. चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ, अँड दिस पर्टिक्युलर इज नोन ॲज अ स्ट्रेन. याला आपण काय म्हणतो, स्ट्रेन. आता स्ट्रेनला युनिट आहे का विचार करा, वरती मीटर खाली मीटर. सो स्ट्रेन हॅज नो युनिट, तर स्ट्रेनला युनिट नाहीये, तर स्ट्रेसला मात्र युनिट होतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो स्ट्रेन इज देट. आता हा स्ट्रेन इन्क्रीज कधी आहे, डिक्रीज कधी आपण पुढे पाहणार आहोत, पण आता लक्षात ठेवा दोन. बरं, आता इथे लक्षात ठेवा की इथं स्ट्रेस आहे तर स्ट्रेन असतो का, वॉट दे आर कनेक्टेड ऑर नॉट. तर याचा आन्सर असलं पाहिजे कनेक्टेड. दे आर कनेक्टेड. स्ट्रेस आहे तर तिकडे स्ट्रेन डेव्हलप झालंच असतो. आणि स्ट्रेन ऍक्च्युली कशा, आता तुम्हाला एक मला थोडं पुढचं एक एक्स्ट्रा सांगतो. स्ट्रेन काय करतं, इट इज अ मेजर ऑफ डक्टिलिटी. बघा, आता डक्टिलिटी काय आठवतं का तुम्हाला, डक्टिलिटी बघा आठवा काय असतं. डक्टिलिटी म्हणजे काय, डक्टिलिटी ऑफ एनी मटेरियल इज वॉट. तर बघा, yes, ductility is nothing but a property or ability of any material to form in the form of wires. म्हणजे याचा अर्थ काय, आता आपण एखादा मटेरियल घेतलाय आणि त्याला आपण लांब ओढत चाललोय आणि तो वायरच्या फॉर्ममध्ये येईपर्यंत ब्रेक पण होत नाही, तर ह्याची डक्टिलिटी स्ट्रॉंग आहे असं म्हणता येत आपल्याला. म्हणजे तो तुटत नाही, वायरच्या फॉर्ममध्ये इझिली कन्वर्ट होतो. नाहीतर मग काय होतं, मध्ये ब्रेक होतात काही मटेरियल, तर सगळ्यांना ही प्रॉपर्टी नसते. सो माइल्ड स्टील इज अ बेटर डक्टाईल मटेरियल. आपलं जे शिकायचं ते माइल्ड स्टील बद्दल शिकतो आपण. सो हे स्ट्रेन काय करते, डक्टिलिटी मेजर करते. म्हणजे जेवढी जास्त तुम्हाला स्ट्रेन मिळेल तेवढं तुम्हाला म्हणता येईल की डक्टिलिटी तेवढी जास्त आहे. पुढे आपण काही न्यूमेरिकलमध्ये पाहूयात. सो दिस इज कॉल्ड स्ट्रेन. अँड बघा, दिस इज स्ट्रेस. हाऊ दे आर रिलेटेड, आर दे रिलेटेड. याचा आन्सर आहे यस, बिगेस्ट. इट इज रिलेटेड अँड रिलेटेड बाय वन लॉ, अँड दॅट इज कॉल्ड हुक्स लॉ. आता बघा, आपण या दोघांना रिलेट करूयात. स्ट्रेस म्हणजे आपलं कळलं. आता स्ट्रेस म्हणजे आपलं काय कळलंय की स्ट्रेस इज नथिंग बट इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया. आता काही लोक आपल्याला म्हणतील की हे एक्सटर्नल फोर्स पी अपॉन एरिया, पण एक लक्षात घ्या, लॉजिकली इट इज अ इंटरनल रेजिस्टिंग फोर्स, दुसरं काहीच नाही. इंटरनल रेजिस्टिंग फोर्स अपॉन क्रॉस सेक्शन एरिया इज कॉल्ड स्ट्रेस. आणि हा चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ. हाऊ दे आर रिलेटेड, हे बघा, हे रिलेटेड कसे आहेत, रिलेटेड आहेत कसे बघूयात आपण. ऍक्च्युली काय आहे, देयर इज अ हुक्स लॉ. हे बघा, हुक्स लॉ. आता हुक्स लॉ शिकताना तुम्हाला मी 4 क्वांटिटी बद्दल सांगतो. आपण ह्या छोट्याशा एक्सपेरिमेंटमध्ये
ज्याला म्हणतो आपण युनिव्हर्सल टेस्टिंग मशीन, आपण ह्या 4 क्वांटिटीशी डील केलं. बघा आता तुमच्या समोर हे 4 क्वांटिटी आले, पी, ए, एल, डेल्टा. बघा पी काय होता, अप्लाइड फोर्स किंवा आपण म्हणू शकतो इंटरनल रेस्टिंग फोर्स, जो की व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे सांगा, व्हेरिएबल आहे का कॉन्स्टंट आहे. आपण त्या पीला वाढवत नेतोय ना, पहिले 0, पुन्हा 1 न्यूटन, पुन्हा 2 न्यूटन, मी एकदम सुरुवातीला सांगितलं होतं ते 3 न्यूटन आणि अप टू पी न्यूटन. म्हणजे ही क्वांटिटी व्हेरिएबल आहे, म्हणजे ही क्वांटिटी तुम्हाला चेंज करायची आहे. व्हॉट अबाउट एरिया. आता एरियाच्या बाबतीत थोडंसं कन्फ्युजन असतंय, तुम्हाला मी ते क्लिअर करतो. हे बघा एरिया कुठला घ्यायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्याला जर थेरॉटिकली स्ट्रेस काढायचा असेल तर तुम्हाला ओरिजिनल क्रॉस सेक्शनल एरिया घ्यायचा आहे, म्हणजे जो पूर्वी होता तो. पण तुम्ही थोडंसं विचार केला लक्षात येईल की आपण जेव्हा बॉडीला इलॉंगेट करतो, वायरला इलॉंगेट करतो, तेव्हा इलॉंगेशन करताना लेंथ वाढत चालली आहे. पण तुम्हाला हा प्रश्न पडतो कधी, एरियाचं काय व्हायला पाहिजे. येस, एरिया देखील रिड्यूस व्हायला पाहिजे, एरिया रिड्यूस होते. पण आपण जेव्हा थिअरॉटिकली शिकतो तेव्हा आपण एरियाला काय म्हणतो, कॉन्स्टंट म्हणतो. का कॉन्स्टंट म्हणतो, तर आपला थिअरॉटिकल स्ट्रेस काढायचा आहे, म्हणजे हे ऍक्च्युअल नाहीये. ऍक्च्युअल स्ट्रेस थोडा वेगळा राहू शकतो, म्हणजे तिथं एक छोटंसं डायमीटर तयार होतंय. आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम शिकताना बघूयात त्याला, दॅट इज कॉल्ड नेक डायमीटर. तो नेक डायमीटरच्या याच्यामध्ये एरिया कमी होतो, पण आता आपण एरिया कॉन्स्टंट समजतोय. लेंथ काय, कॉन्स्टंट, कारण ओरिजिनल लेंथ काय बदलणार नव्हती. तुमच्या वायरची जी लेंथ आहे तीच लेंथ तिथं असणार आहे. आणि हा डेल्टा एल पण व्हेरिएबल आहे. म्हणजे एक विचार जर केला आपण, एक सिम्पल सेन्समध्ये विचार जर केला, तर जसा पी वाढतोय तसा डेल्टा एल वाढतोय, जसा पी वाढतोय तसा डेल्टा एल वाढतोय. म्हणजे यांच्यामधला जर ग्राफ काढला आपण तर तो ग्राफ असा असला पाहिजे. हा पी आहे आणि हा बघा डेल्टा एल आहे, हा पी आणि डेल्टा एल. तर ह्याच्यातला ग्राफ कसा आला पाहिजे, तर असा आला पाहिजे. बट हे कुठपर्यंत राहील, याला एक लिमिट आहे. हे जे आपण म्हणतोय आता इथं आपण काय म्हणतोय, पी डायरेक्टली प्रपोर्शनल टू डेल्टा एल आहे, हे दिसतंय आपल्याला. कारण ए कॉन्स्टंट ठेवलंय, एल कॉन्स्टंट आहे, पी जसा वाढत जाईल तसा डेल्टा एल वाढतंय. म्हणजे प्रॅक्टिकली विचार करा ना, पी म्हणजे काय, असं पी म्हणजे इलॉंगेशन, असं थोडं वाढवलं डेल्टा एल वाढेल, पी वाढवलं. पण हे सगळं प्रमाणात चाललंय, पण हे कुठपर्यंत, त्याला एक लिमिट आहे. अँड दॅट लिमिट इज नोन ॲज फेमस, मे बी तुम्हाला आठवत असेल, दॅट इज ॲक्च्युली इलास्टिक लिमिट. दॅट इज कॉल्ड इलास्टिक लिमिट. तर ह्या इलास्टिक लिमिट पर्यंत हा जो फोर्स आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, डेल्टा एल. सो पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल अप टू इलास्टिक लिमिट. खरं तर हा हुक्स लॉ आहे, दॅट इज हुक्स लॉ. पण याला थोडं एक्सटेंड करता येते, आणि बघा त्याला कसं एक्सटेंड करता येईल. सो पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा एलला थोडंसं आपण एक्सटेंड करूयात. जसं आय एम रायटिंग डबल, पी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल. ओके, कुठपर्यंत असतं हे लक्षात ठेवा, इलास्टिक लिमिट. त्याच्या पुढे काय होतंय ते आपण स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये शिकणार आहोत. त्याच्या पुढे काय होतं स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये आपण शिकूयात. नाव पी डायरेक्टली प्रोपोर्शनल डेल्टा एल, यामध्ये पी डिवाइड बाय एरिया करा आणि डेल्टा एल अपॉनला एल डिवाइड करा. म्हणजे आपल्याला क्वांटिटी आहेतच एल. आणि आता तुम्हाला बघा रिकॉल झालं असेल, व्हॉट इज दिस क्वांटिटी, पी अपॉन ए. दिस पी अपॉन ए क्वांटिटी इज कॉल्ड पी अपॉन ए कॉल्ड सिग्मा, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन ई किंवा एप्सिलॉन नॉट, जे वापरायचं वापरा. सो पी अपॉन ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डेल्टा एल अपॉन एल. सो आपल्यासमोर एक बघा रूल आलाय, सिग्मा इज नथिंग बट व्हॉट, स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. पण हे कुठपर्यंत असतं हे मात्र लक्षात ठेवायचं आहे, विद इन इलास्टिक लिमिट. आपण शेवटी इलास्टिक लिमिटला डिफाईन करूयात, पण शेवटी आपल्याला शिकायचं आहे स्ट्रेस स्ट्रेन डायग्राममध्ये. पण हा स्टेटमेंट बघा, दिस स्टेटमेंट इज कॉल्ड हुक्स लॉ. द स्ट्रेस डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन, बट कुठपर्यंत, अप टू इलास्टिक लिमिट, अप टू इलास्टिक लिमिट. मग आता आपलं माहिती आहे फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये किंवा मेकॅनिक्समध्ये आपण करतो की प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असेल तर आपल्याला ती प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट काढावी लागते. मग ती युनिट आहे का, ती युनिट नंतर युनिटपेक्षा जास्त आहे हे काढलं लागेल. तर त्यासाठी यंग्स मॉड्युलस नावाची कॉन्सेप्ट डेव्हलप झाली, दॅट इज वाय इंटू ई. तर वाय वापरा किंवा तुम्हाला नोटेशन ॲज पर युअर हॅबिट नोटेशन ई पण वापरलं जातं, कॅपिटल ई आपण वापरूयात, जनरली स्ट्रेंथ ऑफ कंट्रोल वापरलं जातं. सो हा आहे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट, म्हणजे सिग्मा इक्वल टू तुमचा फॉर्म्युला काय आला, ई इंटू ई. दिस इज स्ट्रेस, दिस इज स्ट्रेन, अँड दिस इज व्हॉट यू कॉल्ड यंग्स मॉड्युलस. याला म्हणायचं आहे, हे बघा, याला एकतर यंग्स मॉड्युलस म्हणतो आपण, याला म्हणतो आपण यंग्स मॉड्युलस, नेम ऑफ द सायंटिस्ट दिस, ऑर जनरली कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. बघा याला काय म्हणतो आपण, मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. इट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी. तर हा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी या क्वांटिटीला आपण सेपरेटली डिफाईन केला. तर ई इक्वल टू काय येते,
सिग्मा अपॉन ई येते. सो ई इक्वल टू सिग्मा अपॉन ई. ओके, ई इक्वल टू सिग्मा अपॉन ई म्हणजे स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. त्यामुळे पटकन युनिट समजून घ्या. युनिट असलं पाहिजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. नो डिफरंट युनिट. कारण बघा यंग्स मॉड्युलस ई इक्वल टू काय असणार आहे, सिग्मा अपॉन ई न्यूटन पर मीटर स्क्वेअर. सो स्ट्रेस अपॉन स्ट्रेन, बिकॉज स्ट्रेन हॅज नो युनिट. स्ट्रेनला युनिट नाही आहे, त्यामुळे स्ट्रेसचं युनिट असलं पाहिजे, त्या ईचं युनिट असलं पाहिजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. ह्याची एक स्टँडर्ड व्हॅल्यू आठवते म्हणून सांगतो. जनरली माइल्ड स्टीलसाठी आपण वापरतो 2 इंटू एक तर 10⁵ न्यूटन पर mm² मध्ये आपण जनरल घेतो इंजिनिअरिंगमध्ये. जर तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर 2 इंटू 10⁻11 करू शकता न्यूटन पर मीटर स्क्वेअर अँड ऑल. बट दिस अ व्हॅल्यू ऑफ स्टील. रिमेंबर नॉर्मल व्हॅल्यू ऑफ कॉपरची व्हॅल्यू पण आपल्या मिळेल नियर अबाउट 1च्या केसमध्ये ब्रासचं पण मिळेल. सो दॅट इज अ व्हॅल्यू. सो दिस इज यंग्स मॉड्युलस. हे बघा, हे यंग्स मॉड्युलस काय दाखवते याच्यावर थोडंसं विचार जर केला आपण, हे यंग्स मॉड्युलस मग होतंय काय, तर आपल्याला हे यंग्स मॉड्युलस हेच दाखवते. बघा स्ट्रेस अपॉन स्ट्रेनचा तो रेशो आहे. सो जेवढा म्हणजे मटेरियल टू मटेरियल हे वेगळं असेल. हे सगळ्यात महत्वाची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. मटेरियल टू मटेरियल वेगळं असेल म्हणून ही प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आपण यूज केली. सो मटेरियल टू मटेरियल याची व्हॅल्यू वेगळी असेल. आणि यावर आपला आयडिया काय येते, जेवढा जास्त यंग्स मॉड्युलस असेल ना तेवढी त्याची डक्टिलिटी कॅपॅसिटी जास्त असते, म्हणजे तो लवकर तुटणार नाही असं त्याला म्हणता येते. पुढे आपण त्याच्या ग्राफवर चर्चा करूयात. पण दिस इज अ व्हेरी बेसिक थिंग जे आपल्याला माहित पाहिजे. सो याला रिकॅप करून पुढे जाऊयात. स्ट्रेस इज बघा, स्ट्रेस इज ऑलवेज इंटरनल रेजिस्टिंग फोर्स पर युनिट क्रॉस सेक्शन एरिया अँड स्ट्रेन इज चेंज इन लेंथ बाय ओरिजिनल लेंथ अँड देन दिस they are correlated with each other by Young's modulus and that sigma equal to capital E into small e. So E equal to काय आलं, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. तर ह्या आता ह्याच्यावर थोडा एक इक्वेशन पण डेव्हलप करता येते, जे इक्वेशन तुम्हाला न्यूमेरिकलला कामाला येते. बघा आता पुन्हा एकदा आपण जर लिहिलं सिग्मा इक्वल टू कॅपिटल ई इंटू ई. 2 मिनिट इकडे सारखं तुम्ही जरा. सिग्मा इक्वल टू ई इंटू ई. बघा ई इंटू ई. सिग्माला तुम्ही काय लिहिता, पी अपॉन ए लिहिता. इकडं ई लिहू शकता आणि इकडे बघा डेल्टा एल अपॉन एल लिहू शकता. तर तुम्हाला जर हीच काढायचं असेल फॉर्म्युला तर ईचा फॉर्म्युला आपला असा काढता येतो, ई इज इक्वल टू पी एल अपॉन ए डेल्टा एल. सो व्हेरी व्हेरी फेमस रिलेशन. इज नॉट अ डेरिवेशन पण हे फेमस रिलेशन आहे. पी एल अपॉन ए डेल्टा एल. सो पी इज अ फोर्स अप्लाइड, एल इज ओरिजिनल लेंथ, ए इज अ क्रॉस सेक्शनल एरिया अँड डेल्टा एल इज व्हॉट, और दॅट इज अ चेंज इन लेंथ इन द मटेरियल. सो ई इक्वल टू असं आपल्याला हे फॉर्म्युला डेव्हलप करता येतो. अँड दिस इज रिलेशन बिटवीन पर्टिक्युलर दिस. सो हा एकदम पहिल्या बिगिनिंगला आपल्याला हे सगळं माहित पाहिजे. व्हॉट अबाउट स्ट्रेस स्ट्रेन. आणि थोडं मी जसं म्हणालो शेवटी आपण डिस्कस करू इलास्टिक लिमिट काय असते. हे बघा इलास्टिक लिमिट हे असं लिमिट आहे, याला काही लोक अजून एक नाव देतात. ह्या बाबतीत पण मला मी सांगितलं पाहिजे. हे बघा ह्या 2 गोष्टी आहेत ज्या जवळपास आपण काय करतो सेम मानतो, पण थोडासा फरक आहे लक्षात घ्या. आपण जसं मी स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम सांगणारच आहे. सो इलास्टिक लिमिट आणि अजून एक लिमिट तुम्ही ऐकलं असेल, दॅट इज कॉल्ड प्रपोर्शनल लिमिट. हे 2 सारखे मानतो आपण, पण प्रॅक्टिकली थोडासा डिफरन्स आहे. कसा बघा, प्रपोर्शनल लिमिट म्हणजे काय, प्रपोर्शनल लिमिट म्हणजे अशी व्हॅल्यू, कुणाची व्हॅल्यू, अशी व्हॅल्यू स्ट्रेसची व्हॅल्यू, अशा स्ट्रेसची व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूपर्यंत स्ट्रेस आणि स्ट्रेन एकमेकाला प्रपोर्शनल असतील, म्हणून नाव दिले प्रपोर्शनल लिमिट. म्हणजे अप टू प्रपोर्शनल लिमिट स्ट्रेस इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू स्ट्रेन. हे लक्षात ठेवा. व्हॉट इज इलास्टिक लिमिट. इलास्टिक लिमिट म्हणजे अशी लिमिट आहे त्याच्यानंतर बॉडी, हे बघा इथं तुम्हाला मी 2 छोट्या प्रॉपर्टी इंट्रोड्यूस करतो, इलास्टिसिटी अँड प्लास्टिसिटी. इलास्टिसिटी म्हणजे काय, इलास्टिसिटी इज नथिंग बट व्हॉट, द प्रॉपर्टी ऑफ एनी बॉडी बिकॉज ऑफ विच बॉडी रिगेन्स इट्स अ डायमेन्शन आफ्टर रिमूव्हल ऑफ फोर्स. म्हणजे काय सोप्या भाषेत, जर तुम्ही बॉडीला असं इलॉंगेट केलंय आणि समजा तुम्ही फोर्स काढून घेतला तर बॉडी पुन्हा रिगेन आपापल्या डायमेन्शनला जाईल परत, तर आपण म्हणतो की बॉडी इलास्टिसिटीमध्ये आहे अजून, किंवा इलास्टिक लिमिटच्या खाली आहे म्हणतो आपण. आणि समजा असं झालं नाही, तुम्ही इलॉंगेट केलं आणि फोर्स काढून घेतला पण बॉडी रिटेनच झाली नाही, म्हणजे परत गेलीच नाही, तर मग आपण त्याला काय म्हणतो, त्याला आपण म्हणतो प्लास्टिसिटी. तर ही लिमिट आहे. या लिमिटच्या आधी बॉडी इलास्टिसिटी बिहेव करेल आणि याच्या बाहेर, याच्या लिमिटच्या वर तुम्ही स्ट्रेस केला तर ती बॉडी जाईल प्लास्टिक स्टेजमध्ये. आपण ते डिटेल पाहणार आहोत. पण आता लक्षात ठेवा, इलास्टिक लिमिट म्हणजे जवळपास कसं असते, एकदम ओरिजिनली आपला प्रिसाइजली विचार करायचा असेल तर हे आपल्याला डायग्राम असं बनवायचं असतं, पी बाय ए, हे बघा डेल्टा एल अपॉन एल. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही डायग्राम कशामधला बनवला आहे,
सिग्मा वर्सेस ईचा डायग्राम बनवलाय आपण, स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा डायग्राम बनवलाय. आणि ही डायग्राम या पर्टिक्युलर पॉइंट पर्यंत हे बघा प्रपोर्शनल लिमिट इथपर्यंत असते आणि थोडीशी कर होते आणि त्याच्या पुढं हा इलास्टिक लिमिट येतो. तर हा फरक आपल्याला माहीत असू द्या. पण नॉर्मली आपण काय वापरतो, दोन्ही खूप क्लोज येतात ते प्रॅक्टिकल करताना पण, त्यामुळे आपण त्याला एकच मानतो, पण दे आर डिफरंट. तर मला तुम्हाला हे पॉईंट तेवढा क्लिअर करायचा होता. तो दॅट इज अ proportional limit and elastic limit. So up to proportional limit what happens? Stress is directly proportional to strain. But up to elastic limit what happens? After that body goes in the plastic stage. एवढंच लक्षात ठेवा. So this is graph between the this stress and what you call it strain. आता मी थोडंसं पुढे तुम्हाला घेऊन जाईन की आता स्ट्रेस शिकला, पण त्याच्या आपण टाईप जे करतो तसे टाईप आपण नॉर्मल आणि टँजेन्शियल असे करतो. पण त्यात नॉर्मलमध्ये काही जे प्रकार आहेत किंवा आपण म्हणतो स्ट्रेनमध्ये काही त्याच्या ज्या प्रकार आहेत ते आपण आता बघूयात. ओके, सो टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन असं आपल्याला हेडिंग टाकता येईल. टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन, टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता यात सगळेच कव्हर होतील का? नाही, आपल्याला शिअरला वेगळं शिकावं लागतंय. तर हे बघा टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. सो टाइप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. आता इथे स्ट्रेसचे टाईप दोन करता येतील. दोन म्हणजे काय, एक स्ट्रेस बघा नॉर्मल म्हणतो आपण आणि एकला आपण काय म्हणतो, टँजेन्शियल म्हणतो. टँजेन्शियल स्ट्रेस, नॉर्मल स्ट्रेस, टँजेन्शियल स्ट्रेस. काय फरक आहे दोघांमध्ये? नॉर्मल स्ट्रेसमध्ये काय असते, जे फोर्स आहे ना, फोर्स इज परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, फोर्स इज परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शनल एरिया. हा जो फोर्स आहे तो परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शन एरिया आहे. म्हणजे कसा, समजा आता विचार करा की एखादा वायरचं मी आता सेक्शन काढला, हे वायरचं सेक्शन काढलं आपण, हे असं. सो दिस इज सिलेंड्रिकल वायर अँड ऑल. तर इथे आपण असं काढलं, तर हा जो एरिया आहे याला तुम्ही आता फोर्स कसा अप्लाय केलाय, असा अप्लाय केलाय. तर बघा हा परपेंडिक्युलर आहे. तर एरिया ऑफ क्रॉस सेक्शनला हा जो फोर्स परपेंडिक्युलर असेल तर याला आपण म्हणतो नॉर्मल स्ट्रेस. आलं लक्षात? आणि शिअर काय किंवा टँजेन्शियल काय, तर ऍक्च्युली काय होतंय याच्यामध्ये, आपण एखादा पीसला कट केलं, तर आता हे तुम्हाला डिटेल नंतर सांगणारच आहे मी, पण समजा ह्या पीसला आपण इथून कट केलं, असं 3D काढतोय फक्त, इथून कट केलं तर असा तुम्हाला दोन पीसेसमध्ये कट होताना दिसेल. पण यावेळी हा जो फोर्स आहे, फक्त फोर्स लक्षात घ्या आता, आणि हा बघा कट झाला एरिया सपोज, तर हे दोघं कसे आहेत सांगा बरं, पॅरलल आहेत. सो या केसमध्ये काय असतं मग, फोर्स अँड एरिया, त्याला स्पेशली आपण पुढे म्हणू शिअर एरिया. शिअर एरिया पॅरलल टू ईच अदर, पॅरलल टू ईच अदर. इथं परपेंडिक्युलर आहे, इथं पॅरलल आहे. हा फरक लक्षात ठेवा सध्या. तर आपण सध्या नॉर्मल स्ट्रेसमध्ये दोन प्रकार काय आहेत ते आपण बघूया. बघा हे कळलं फरक. नॉर्मलमध्ये फोर्स इज परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शन एरिया, आणि शिअरमध्ये किंवा टँजेन्शियलमध्ये, त्याला टँजेन्शियल आपण वर्ड देतो पण हे ऍक्च्युली शिअरचं एक्झाम्पल आहे. शिअर ऑफ वगैरे असतं ते आता पुढे डिटेलमध्ये आपण बघूयातच. सो फोर्स अँड दिस पर्टिक्युलर एरिया आर पॅरलल टू इच अदर, तर याला आपण काय म्हणतो, शिअर म्हणतो. आता बघा ह्या नॉर्मलमध्ये पुन्हा दोन व्हरायटी करता येतात. नॉर्मल स्ट्रेसमध्येच दोन व्हरायटी, आणि त्या दोन व्हरायटीचं नाव आहे नॉर्मल स्ट्रेसमध्ये दोन कुठल्या व्हरायटी आहेत. द फर्स्ट वन इज, दिस इज कॉल्ड टेन्साईल स्ट्रेस, याला म्हणायचं टेन्साईल स्ट्रेस. आणि दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणायचं आपल्याला कंप्रेसिव्ह स्ट्रेस. काय म्हणायचं, कंप्रेसिव्ह. आता बघा याच्यात नॉर्मल, दोघांमध्ये कॉमन थिंग काय, नॉर्मल काय, फोर्स परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शन एरिया. पण आता त्याला टेन्साईल कधी म्हणायचं, तर एक सिंपल एक्झाम्पल आपण घेऊयात. बघा आता एक बार आपण कन्सिडर करू, दिस बार इज देअर, किंवा याला आपण जरा 3Dचा प्रयत्न करूयात. बघा असा एक बार कन्सिडर करा आणि याला तुम्ही समजा असा फोर्स अप्लाय केलाय बाहेरनं. हे बघा आता हे बाकी काढत नाही मी, तर हा फोर्स जो आहे तो P दिसतोय तुम्हाला. 3D काढायला हरकत नाही. सो दिस इज हाऊ यू कॅन डिसाइड. बाहेरून जो फोर्स आहे तो कुठल्या नेचरचा आहे सांगा बरं. हा नेचर कुठला आहे, पूल आहे की नाही, दोन्हीकडनं पूल केलाय आपण. आता हा पूल केलाय, आता याचा जर आपण विचार केला तर ह्या पूलमुळं ही जी लेंथ आहे याची ती वाढणार आहे, लक्षात घ्या. मग याचे समजा याची लेंथ समजा L होती, फॉर एक्झाम्पल याची लेंथ L होती, आणि याचं जे काही विड्थ आहे ते समजा एक काहीतरी B घेतलो आपण, आणि थिकनेस समजा आपण घेतली T. तुम्हाला मी सर्क्युलरचं पण एक्झाम्पल देतो. तर आता या केसमध्ये काय होणार आहे, या केसमध्ये ह्या फोर्समुळं एक लक्षात ठेवा L प्लस डेल्टा L होणार आहे. म्हणजे इथं नोटेबल पॉईंट काय करायचा, बाकीचं डायमेन्शन चेंज होणार आहेत का, येस चेंज होणार आहेत, पण आता बघा L प्लस डेल्टा L. आणि ह्याला जर सर्क्युलर बारमध्ये आपण घेतलो,
सर्क्युलर बारच्या फॉर्ममध्ये घेतलो आपण. समजा हा बार सर्क्युलर आहे, हे असं सर्क्युलर आहे आणि तुम्ही जर विचार केला याच्यावर तर इकडं फोर्स पी पुल अप्लाय केला, इकडं पण पुल पी अप्लाय. मी आता काय म्हणतोय, हा क्रॉस सेक्शन सर्क्युलर आहे हे बघा, तर याला पहिले काहीतरी डायमीटर असलं पाहिजे आणि ह्याला आधी काहीतरी लेंथ असली पाहिजे. तर तुमच्या या फोर्स अप्लाय केल्यामुळं ह्याची ही जी डिफॉर्मेशन आहे ती अशी होणार आहे बघा, ही अशी होणार आहे. तुम्ही जे फोर्स अप्लाय केला बाहेरून पुल, तर त्यावेळी हा फोर्स मुळं असं व्हायला लागले. काय व्हायला लागले, ऑब्झर्वेशन करा, एल प्लस डेल्टा एल व्हायला लागले. पण व्हॉट अबाउट डायामीटर, तर डायामीटरचं तुम्हाला असं लिहिता येईल डेल्टा डी मायनस डेल्टा डी. म्हणजे काय आलं, म्हणजे असं तुम्हाला म्हणता येईल, कन्क्लूडली काय म्हणता येईल, लेंथ इन्क्रीज बघा, लेंथ इन्क्रीज आणि डायामीटर डिक्रीज. अशा टाईपच्या स्ट्रेसला किंवा जिथं असं होतंय त्याला आपण काय नाव दिलंय, टेन्साईल स्ट्रेस. आणि जो फॉर्म्युला कसा काढतो आपण, हे बघा, सिग्मा इक्वल टू तोच आहे P बाय ए, फक्त इथं टी दिलाय आपण आता. सो टेन्साईल स्ट्रेस इज ऑलवेज गिव्हन बाय पुल फोर्स. इथं तुम्ही पुल फोर्स म्हणू शकता, दॅट इज पुल फोर्स डिवाइड बाय, इथं तुम्हाला माहिती काय लिहायचंय, क्रॉस सेक्शनल एरिया. तर याला आपण म्हणतो टेन्साईल स्ट्रेस. दिस इज कॉल्ड टेन्साईल स्ट्रेस. कळलं टेन्साईल स्ट्रेस? बघा कसं काय काय लक्षात ठेवायचं, टेन्साईल स्ट्रेस कधी डेव्हलप होते, बाहेरून पूल अप्लाय केल्यावर. व्हॉट इज इफेक्ट, इलॉंगेशन, म्हणजे काय, लेंथ इन्क्रीज, डायमीटर काय, डिक्रीज. त्याला आपण काय म्हणायचं, टेन्साईल स्ट्रेस. आता हे जर कळलं असेल तर एक्झॅक्टली अपोजिट आपला कंप्रेसिव्ह शिकायचं. बघा कंप्रेसिव्ह मध्ये काय होईल, पुन्हा एकदा आपण एक सिलेंड्रिकल बार कन्सिडर करूयात. बघा हा सिलेंड्रिकल बार आहे, पण आता फरक काय पडलाय, फरक हा पडलाय बघा, तुम्हाला लक्षात आलंय, फरक हा पडला आपला की बाहेरून जो अप्लाय केला आपण, तो कसला फोर्स अप्लाय केला आपण, आता बघा पुश अप्लाय केलाय. पुश अप्लाय केलाय तर इफेक्ट काय, इफेक्ट इज व्हॉट इज इफेक्ट, इफेक्ट इज डायामीटर इन्क्रीज, लेंथ डिक्रीज. हे बघा असं एक नॉमिनल फिगर काढलंय मी फक्त. हे बघा एल मायनस डेल्टा एल, आणि हे पहिलेचा डायमीटर समजा डी असेल तर हा डायमीटर काय व्हायला पाहिजे, तर डी प्लस डेल्टा डी व्हायला पाहिजे, डी प्लस डेल्टा डी व्हायला पाहिजे. दिस इज अ स्टोरी. एक्झॅक्टली उलट. मग आता इथं काय होणार, मग असं म्हणणार आपण लेंथ डिक्रीज, डायामीटर इन्क्रीज, आणि इथं जे येणार आहे सिग्मा इज हिअर, यू कॅन राईट पुश अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया, पुश अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया. बघा पुश अपॉन क्रॉस सेक्शनल एरिया, सिग्मा इक्वल टू, देन व्हॉट हॅपन, सिग्मा कंप्रेसिव्ह, पी अपॉन एच असणार आहे, पण बघा हा सिग्मा कंप्रेसिव्ह. फरक काय, सरळ फरक आहे. टेन्साईल कंप्रेसिव्ह इकडं बाहेर पूल अप्लाय केलं, बाहेर पुश अप्लाय केला. लेंथ मध्ये काय होतं, पूलमध्ये इन्क्रीज म्हणजे टेन्साईल मध्ये, कंप्रेसिव्ह मध्ये काय डिक्रीज, डायमीटर अपोजिट, डायमीटर डिक्रीज, डायमीटर इन्क्रीज. तर नॉर्मल स्ट्रेसच्या ह्या दोन प्रकार होते. आता तुम्हाला सांगतो याला जोडून आपण स्ट्रेन पण शिकू शकतो. कसं, स्ट्रेन म्हणजे काय, आता ह्याच्यात डेव्हलप होणारा स्ट्रेनला तुम्ही काय म्हणणार, या स्ट्रेनला तुम्ही टेन्साईल स्ट्रेन म्हणणार, नॉर्मल मधला टेन्साईल स्ट्रेन. पण आता मी चेंज काय करतो बघा, चेंज इन लेंथ होतं की नाही, वरती सांगा, वरती काय होतं, चेंज इन लेंथ होतं. आता त्याला स्पेशली विथ कॉन्फिडन्स म्हणू शकतो मी इन्क्रीज इन लेंथ. आता इथे इन्क्रीज इन लेंथ आहे बाय आपला ओरिजिनल लेंथ, ॲज युजल ओरिजिनल लेंथ, इन्क्रीज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. ओके. आणि इकडे काय म्हणणार तुम्ही सांगू शकाल मला, आता इथं म्हणणार आहेत तुम्ही आता डिक्रीज इन लेंथ, डिक्रीज इन लेंथ. आता याला ऍक्च्युअली कॉन्सेप्ट असते लॅटरल स्ट्रेन वगैरे, ते आपण पाहूयात. पण आता बघा टेन्साईल स्ट्रेन, इंक्रीजिंग लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ, डिक्रीजिंग लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. So this is actually compressive strain and this is actually tensile strain. This is called tensile strain. So बघा दोन टाईप आपण बनवले, स्ट्रेसच्या आणि स्ट्रेनच्या पण. दीज आर म्हणजे आता हे एक्सटेन्शन आहे आपल्या थेरीला, एक एक्सटेन्शन याला म्हणता येते. आता एक गोष्ट मला मी सांगून ठेवतो, याच्यामध्ये ऍट द सेम टाइम डायमीटर मध्ये डिक्रीज इन्क्रीज होते की नाही. मग त्या डायमीटर इन्क्रीज बाय ओरिजिनल डायमीटरला ह्या गोष्टीला काय म्हणता येते, तर त्याला आपण नाव दिले लॅटरल स्ट्रेन. म्हणजे काय, आता ते पण मला मी सांगतो लगेच. लॅटरल स्ट्रेन, दोन्हीकडे लॅटरल स्ट्रेन आहेत. हे बघा लॅटरल स्ट्रेन, मग ह्याला काय म्हणायचं, मग याला आता जर दुसरं लॅटरल म्हणत असाल तर याला तुम्हाला लिनियर म्हणावं लागते. खरं तर राईट डेफिनेशन काय माहिती का तुम्हाला, लिनियर कुणाला म्हणायचं. हे बघा फोर्सच्या डायरेक्शन मध्ये जे चेंज होतो त्याला आपण लिनियर म्हणायचं असतं, आणि फोर्सच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जो चेंज होतो ना त्याला आपण लॅटरल म्हणतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. लॅटरल म्हणजे परपेंडिक्युलर टू फोर्स, ट्रान्सवर्स म्हणता येईल त्याला, आणि लिनियर म्हणजे काय,
इन द डायरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे आता या केसमध्ये जेव्हा तुम्ही फोर्स अप्लाय केलाय, तुम्ही फोर्स बघू शकता. बघा इथं फोर्स कुठे आहे, अलॉंग धिस फोर्स आहे, म्हणजे लेंथच्या अलॉंग फोर्स आहे, म्हणून त्याला लिनियर म्हणायचं. आणि असा जो चेंज होतोय हा असा, त्याला आपण काय म्हणायचं, लॅटरल म्हणायचं. सो आता इथं लॅटरल स्ट्रेनची डेफिनेशन किंवा फॉर्म्युला बघा बनवता येईल 2 मिनिटांमध्ये. लॅटरल स्ट्रेन काय, हा तर लिनियर आहे. आता लिनियर आहे, मग तुम्ही म्हणाल सर दोन नावं काय. टेन्साईल इज नेचर, कळलंय. टेन्साईल का बरं आहे, पुल पुशवर डिपेंड आहे टेन्साईल किंवा कम्प्रेसिव्ह. पण लिनियर कसं डिपेंड आहे, लिनियर डिपेंड आहे चेंज कुठं व्हायला लागलाय त्याच्यावरती. आता लॅटरल, तर हा लॅटरल स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेनला तुम्ही सरळ सरळ म्हणू शकता चेंज इन लॅटरल डायमेन्शन. बघा आता चेंज इन, आता लॅटरल डायमेन्शन काय सांगतो मी तुम्हाला, चेंज इन लॅटरल डायमेन्शन डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. ओके, डिवायडेड बाय ओरिजिनल डायमेन्शन. चला शॉर्ट करू आपण याला आता. चेंज इन लॅटरल डायमेन्शन म्हणजे कोण, तर तुम्ही ह्याला म्हणू शकता, हे बघा, चेंज इन डायमीटर बाय ओरिजिनल डायमीटर. याला आपण लॅटरल स्ट्रेन म्हणू शकतो आपण, चेंज इन डायमीटर. आता चेंज इन डायमीटर पण 2 प्रकार होते की नाही, इन्क्रीज इन डायमीटर, डिक्रीज इन डायमीटर. तर पहिल्या केसमध्ये काय होतं, डिक्रीज इन डायमीटर. दुसऱ्या केसमध्ये काय होतं, इन्क्रीज इन डायमीटर. याला कनेक्टिंग पॉईंट असतो, पण आता ह्या डिस्कशनला आपण इथे लिमिट करू. ऑर जर समजा आपली प्लेट, आपली जी बार आहे ती समजा हॅव्हिंग अ रेक्टँग्युलर क्रॉस सेक्शन, मग तुम्ही काय म्हणणार त्यावेळेस, चेंज इन विड्थ डिवायडेड बाय ओरिजिनल विड्थ. त्याला काय म्हणणार तुम्ही, चेंज इन विड्थ बाय ओरिजिनल विड्थ. याला आपण काय म्हणू शकतो आपण, लॅटरल स्ट्रेन. दॅट इज कॉल्ड लॅटरल स्ट्रेन. तर कळला पॉईंट. म्हणजे ऍट द सेम टाइम दोन्ही होतात, लिनियर लॅटरल दोन्ही पण एकाच वेळी होत असतात. लक्षात घ्या, असं नाही की लिनियर झालं लॅटरल नाही, असं नाही होणार. इन्क्रीज इन लेंथ इज अकॉम्पेन्ड बाय, असं वाचतो आपण, अकॉम्पेन्ड बाय डिक्रीज इन डायमीटर, अँड डिक्रीज इन लेंथ अकॉम्पेन्ड बाय इन्क्रीज इन डायमीटर. आपलं आता शिकलं ते. तो त्याला अकॉम्पेनचा अर्थ आहे की दोन्ही एकाच वेळी होतात ते, आणि म्हणून ह्याला लॅटरल स्ट्रेन आणि आधीचा जो तो लिनियर स्ट्रेन म्हणतो आपण. सो दिस इज वी कॅन कॉल इट. बघा हे सगळं आपण हे जे बेसिक शिकलंय, दिस इज कन्क्लूडली ह्या सिम्पल स्ट्रेसमध्ये. आता ऍक्च्युलीचं नेचर जे आहे ना, याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट डायग्राम असते ती म्हणजे कुठली, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम. आता ह्या स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम बघा, स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम जो आहे दॅट वी हॅव टू स्टडी इन डिटेल, आणि तो एक वेगळा आपण त्याला लेक्चर करूयात. तर बघा हे रिकॅप झालं सगळं. याच्यात मी फक्त थोडंसं कन्क्लूड करण्यापूर्वी सांगतो की ही जे आपण मोजतो किंवा आपण हे सगळं करतो ते एक युनिव्हर्सल टेस्टिंग मशीनच्या खाली आपण एक प्रॅक्टिकल करूनही ठेवू शकतो. आणि आपला जो स्पेसिमन आहे, स्पेसिमन ज्याच्यावरती प्रॅक्टिकल करता, तो जनरली माइल्ड स्टीलचा असतो. आणि त्या माइल्ड स्टीलचा आपण स्टडी करतो आणि त्याचे वेगवेगळे पॉईंट जर प्लॉट केले, आपण वेगवेगळ्या स्ट्रेसच्या पॉईंट काढले, तर तुम्हाला मी पुढच्या लेक्चरचं फक्त बॅकग्राऊंड थोडं तयार करतो, बाकी नाही आहे. तर आपण तिथे काय करतो, इलास्टिक पॉईंटचा स्ट्रेस किती आहे, अल्टिमेट पॉईंटचा किती आहे, यील्ड पॉईंट एक कॉन्सेप्ट असतो तो किती आहे, हे सगळे आपण जे कॉन्सेप्ट आहेत ते एका पर्टिक्युलर सेक्शनमध्ये आपण शिकणार आहोत. सो दिस इज अ फर्स्ट लेक्चर इंट्रोडक्टरी. बघा, होप सो यू अंडरस्टूड अबाउट ऑल कॉन्सेप्ट ऑफ स्ट्रेस स्ट्रेन. बघा मी रिकॅप करतो, लिनियर स्ट्रेन, लॅटरल स्ट्रेन, टेन्साईल स्ट्रेन, कंप्रेसिव्ह स्ट्रेन, आणि थोडीशी सुरुवात आपण केली होती शिअरची, जो की वेगळा लेक्चर आपण बनवूयात. शिअर, ज्यामध्ये फोर्स कसा असतो, पॅरलल टू दॅट शिअर एरिया, बट इन केस ऑफ नॉर्मल इट इज परपेंडिक्युलर टू क्रॉस सेक्शनल एरिया. ओके, थँक्यू. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकूयात स्ट्रेस स्ट्रेन डायग्राम.